नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन, जी शिवल्यानंतर तुमचे कस्टमर वाढतील. तर व्हिडिओ पूर्ण बघा. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. बघा, पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घेऊन बॉक्स तयार करून घ्यायचा. कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे. मागचा गळा घ्यायचा आपल्याला 9.5 इंच, 2.25 इंच घ्यायची गळ्याची रुंदी आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला असा पानाचा आकार द्यायचा आहे आणि वरती द्यायचा आपल्याला असा मटका गळ्याचा आकार, म्हणजे सुंदर असा आपला गळ्याचा आकार तयार होतो. मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा आणि घ्यायचा ब्लाऊज पीस घ्यायचं आपण हे कॅनव्हास घ्यायचं, त्याची डबल घडी करायची, बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करून पिन लावून घ्यायची. जो आपण कपड्यावरती गळा आखलाय तोच घ्यायचा आपल्याला कॅनव्हासवरती आखून याप्रमाणे. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आहे, पिन काढून घ्यायची, पुन्हा घडी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा तोच गळा आपल्याला उमटवून घ्यायचा आहे. आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास घ्यायचं कट करून. आता घ्यायचा ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर पण ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला घ्यायचं जे कॅनव्हास आपण कट केलं ते व्यवस्थित असं आखून आथरून घ्यायचं आणि सेंटर लावून पिन लावून घ्यायची. आता जी रेषा मारलेली त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा, याप्रमाणे आपण जी रेषा मारली त्याच्यावरती ती शिलाई मारून घ्यायची. पिना काढून घ्यायच्या, मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा. असे छोटे छोटे कट मारायचे गळ्यावरती. आता अस्तर आणि कॅनव्हास मध्ये पलटी करायची आणि वरतून द्यायची दाबटीप. अगदी व्यवस्थित अशी दाबटीप मारायची आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा आणि रोज छान छान व्हिडिओ बघत चला. कमेंटमध्ये मला सांगत चला व्हिडिओ आपल्या कशा झाल्या, त्या डिझाईन कशी वाटते तेही सांगत चला. बघा, अगदी व्यवस्थित ही दाबटीप आपल्याला द्यायची आहे. आता कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं. बघा, याप्रमाणे सगळीकडनं अस्तर जॉईंट करून घ्यायचंय. उरलेला कपडा जो दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असं कट करायचं, म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा ते फिनिशिंग छान येते ब्लाऊजची. म्हणून एकदम व्यवस्थित असं सगळीकडनं जो उरलेला कपडा आहे तो कट करून घ्यायचा. आता पण मारायचे पाठीवरचे टक्स खाली अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5 इंच पकडायचं आणि दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे. लगेच कमरेला पट्टी लावून घ्यायची. पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि अशी वरतून ठेवून तिला घ्यायची शिलाई मारून. त्याच्यावरती द्यायची दाबटीप, पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. आता छान अशी लेस आपल्याला गळ्यावरती लावून घ्यायची आहे. अगदी छान नाजूक अशी आपण लेस घेतली आणि ती आपण इथे गळ्यावरती लावून घेणार आहे. जसं आपण गळ्याचा आकार दिलाय त्याच आकारामध्ये ही लेस आपल्याला लावून घ्यायची.
बघा अगदी छान अशी आपली ही लेस लागली गेली. आणखी एक लेस आपण त्याच्या शेजारी साधारण अर्धा ते पाऊण इंच अंतर सोडून आणखी एक लेस आपण इथे लावून घेणार आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा आणि रोजच्या रोज छान छान व्हिडिओ बघत जा. बघा अगदी सुंदर अशी लेस आपण लावली. आता कमरेला सुद्धा आपण तीच लेस लावून घेणार आहे जी गळ्याला लावलेली. आता बघा आपण ही 2 इंच रुंदीची पट्टी घेतली. लांबीला तुम्ही किती घेऊ शकता. आपण गळ्याच्या रुंदीच्या वरती आपलं अनुसरून आहे किती लांब आपल्याला पट्टी घ्यायची. या पट्टीला आपण टिप मारून घेतली डबल फोल्ड करून आणि तिला असं पलटी करून घ्यायचंय. पलटी झालं की तिला आपल्याला दोघं कडेनी शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारली की तिची अगदी व्यवस्थित अशी पट्टी तयार होईल. बघा याप्रमाणे आपण ही पट्टी बनवून घेतली. आता गळ्याची रुंदी अशी मोजून घ्यायची. आता किती आपली 6 इंचाची रुंदी आहे तर आपल्याला पट्टी साधारण 1 इंच जास्त अशी पट्टी आपण लावायची. बघा 6 इंच रुंदीची रुंद आहे आपला गळ्याचा भाग तर आपण 7 इंच रुंदीची अशी पट्टी लावून घ्यायची. ती 7 इंच लांब अशी पट्टी आपल्याला लावायची. आणि इथे आपण एक छान अशी मण्यांची लेस लावतोय बघा. तर ती त्या पट्टीवरती लावून घ्यायची. म्हणजे काय होईल, लेस लवकर तुटणार नाही. जर आपण पट्टी लावली नाही आणि फक्त लेस लावली तर ती लेस लवकर तुटू शकते. म्हणून आपण त्याला पट्टीचा सपोर्ट देऊन आणि मग ही लेस लावून घ्यायची. बघा ही पट्टी अशी पॅक करून घ्यायची कपड्यावरती त्या. गळ्यापेक्षा पट्टीची लांबी जास्त ठेवायची. म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज घालतो तेव्हा तो गळा थोडासा असा ताणला जातो. म्हणून पट्टी थोडीशी जास्त ठेवायची. मग जेव्हा आपण ब्लाऊज घालणार तेव्हा ती पट्टी एकदम परफेक्ट अशी मापात बसेल. बघा अगदी छान असा आपला गळा तयार झालेला आहे मैत्रिणींनो. तर मला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. बघा आपल्या ब्लाऊजचा हा फायनल लुक असा झालेला आहे. मैत्रिणींना असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.